नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरय मच अमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। सर्वांना जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद आयुष्मान संजयजी भोसले साहेब. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलं आहात, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. यानंतर आयुष्मान बाळासाहेबजी गायकवाड यांना विनंती करतो की कृपया आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित करावं आणि सरांना विनंती करावी. आयुष्मान बाळासाहेबजी गायकवाड. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या बुद्धिस्ट सेमिनरी तर्फे आयोजित बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जय भीम. नमो बुद्धाय. आपण ऑनलाईन क्लासमध्ये जे अध्ययन चिंतन मनन करतोय ते क्वचितच इतर ठिकाणी आपल्याला म्हणजे अनुभवायला येईल किंवा ऐकवायस मिळेल. कारण आपलं हे तसं बघितलं तर हटके आहे. आपण जे अध्ययन करतो ह्याचा काही काळानं आपल्यामध्ये जो बदल अपेक्षित आहे तो बदल होईल आणि तो परिणाम दिसू शकेल. समाजामध्येही तो बदल इतरांनाही जाणवू शकेल. आणि यामध्ये आपल्या प्रशिक्षक ग्रुपचाही मोठा सहभाग आहे. आपल्या ग्रुपमध्ये जे आपण अध्ययन चिंतन मनन करतो ते सुद्धा आपल्या विकासाला हातभार लावण्यास मदत होते. आज आपण द बुद्ध अँड हिज धम्माच्या बुक 3 मधील पार्ट 3 म्हणजे खंड 3 मधील भाग 3 जाणून घेणार आहोत. व्हॉट इज धम्म, अर्थात धम्म म्हणजे काय. हा भाग समजून घेण्यासाठी बुद्धिस्ट सेमिनरीचे कार्यकारी संचालक आयुष्यमान सचिन शुभ्रसागर सर यांना विनंती करतो. धन्यवाद आयुष्यमान बाळासाहेबजी, संजयजी भोसले आणि संचालक सचिव आयुष्यमान डॉक्टर राजारामजी बडगे सर. उपस्थित धम्म प्रशिक्षकांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आणि झूम ऑनलाईन प्रशिक्षण सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक थोडक्यात आतापर्यंत जे झालेलं आहे त्याचा मी आढावा घेतो, जेणेकरून आपल्याला पुढे जाण्यासाठी सोपं होईल. त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांनी एक प्रश्न सुद्धा निर्माण केलेले आहेत. तर तो प्रश्न आणि आजचा विषय
याला कंबाईन करून मी आपल्या सर्वांच्या समोर इथे ठेवणार आहे. आतापर्यंत द बुद्धा अँड इज धम्मा या धम्म ग्रंथाला आपण सुरुवात केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे जे मुद्दे आहेत, काही महत्वाचे पॉइंट आहेत या ग्रंथामधले, तर ते पॉइंट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या पॉइंटशी संबंधित दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात, तर त्या घडामोडी सुद्धा या पॉइंटला कशा लागू होतात, कशा एक दुसऱ्याशी त्या संबंधित आहेत, हे सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. हेतू हाच आहे की ज्यावेळेस धम्म प्रशिक्षक म्हणून आपण इतर लोकांसमोर जातो, तर त्यावेळेस धम्माच्या संबंधित हे विषय जे आहेत, हे विषय आपण आपल्या शब्दांमध्ये, आपल्या अनुभवातून लोकांच्या समोर आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जसं बाळासाहेबांनी उल्लेख केला की हे थोडं हटके आहे किंवा ह्याचं वेगळेपण आहे बुद्धिस्ट सेमिनरीचं, की हे इथे पुस्तकातील आपण तर वाचतो, एक गाईडलाईन घेतो आणि तो विषय समजून एक आपल्या अनुभवामध्ये त्याला मिसळून आणि आपल्या शब्दांचा त्याला तडका देऊन ते आपण ते रिप्रोड्यूस करण्याची पद्धती ही आपण शिकली पाहिजे आणि तीच पद्धती आपल्याला इथे शिकायची आहे. त्याच्यावरती आपला एम्फसाइज आहे. म्हणून अनेक लोकांना बुद्धिस्ट सेमिनरीची ही प्रशिक्षण थोडी वेगळी वाटत असतील. तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे की धम्म हा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लोकांना सांगू शकला पाहिजे किंवा समजू शकला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. पुस्तकी भाषा धम्म सांगताना याचा उपयोग अतिशय कमीत कमी केला पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला तो समजेल. तर हा मूलभूत पॉइंट लक्षात ठेवून आपण या धम्म ग्रंथाचं अध्ययन सुरू केलेलं आहे. सुनंदा जी, मराठी में बात किया तो चलेगा ना, या बम्बईया हिंदी में बात करूं? चलेगा सर, मराठी में बस लिखते हैं ना तो थोड़ा सा वो कठिन लगता है, बाकी सुनने में तो समझ आ जाता है सर. ओके, थैंक यू व्हेरी मच. ओके. बुद्धा आणि धम्मा या धम्म ग्रंथामध्ये आतापर्यंत आपण सर्वात महत्वाची म्हणजे सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं? बुद्धांच्या धम्माच्या सुरुवातीलाच कुणाला लक्षात आहे का? तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. पुढच्या आठवड्यामध्ये आपण टेस्ट घेणार आहोत. आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत, तर त्याच्यावरती एक विषय तुम्हाला अगोदर दिला जाईल आणि त्या विषयावरती तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये तुमच्या भाषेत, तुमच्या विचारात, तुमच्या अनुभवाने त्या विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे. त्याचं गुणांकन देखील करण्यात येणार आहे, म्हणजे मार्किंग सुद्धा करण्यात येणार आहे. जसं आपण मागच्या वेळेस एकदा टेस्ट घेतली होती, तर तीच टेस्ट आपण. यस, आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, येतोय सर, येतोय. त्याच पद्धतीची टेस्ट आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. एक असेसमेंट, धम्म प्रशिक्षकांची असेसमेंट आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर बुद्धा अँड धम्मा या धम्म ग्रंथाला सुरुवातीच्या सेशन मध्ये आपण काय घेतलं होतं, कोणी सांगू शकेल का? महत्वाचं एक अतिशय महत्वाचा पाठ घेतला होता आपण. डॉक्टर बाबासाहेबांचा चष्मा, बाबासाहेबांच्या चष्म्यातून आपण बघितलं होतं. व्हेरी गुड. पुरुषोत्तमजी आहेत ना? हा सर. हा, व्हेरी गुड. तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये मला. ठीक आहे, काय हरकत नाही. अतिशय बरोबर. येस. फेस टू फेस असल्यानंतर कसं आहे की देवाणघेवाण खूप छान होते. आणि तुमची शुभ्र दाढी पाहिल्याशिवाय मला सुद्धा शुभ्र सागर असं म्हणावं वाटत नाही. तुमचं नाव असल्यामुळे मला पांढरी दाढी झाली मला वाटतं. नाही, काही ना काहीतरी व्यक्तीमध्ये असं शुभ्र दिसायला पाहिजे ना. येस येस. थँक्यू. थँक्यू सर. वेलकम वेलकम वेलकम.
तर अतिशय बरोबर. या बुद्धन धम्माच्या ग्रंथाच्या सुरुवातीला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा या मथळ्याखाली त्यांचे नेमके पॉइंट्स त्यांनी हायलाइट केले होते की धम्म जाणून घेताना हे हे महत्वाचे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा, हे आपण पाहून घेतलं होतं. आणि तो चष्मा सातत्याने आपण पुढे वापरत आहोत. तर ते प्रिफेस मध्ये बाबासाहेबांनी तो चष्मा दिलेला आहे. प्रिफेस बद्दल तुम्ही अजून एक आज मी वाचत होतो माईसाहेब आंबेडकरांचं पुस्तक डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात. तर असं जस्ट रिफर करत होतो मी. तर त्याच्यामधून खूप म्हणजे वाईट पण वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे खूप हाल झालेले आहेत. राजकीय स्वार्थासाठी त्यांना टोटली साईडलाईन करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावरती उलटे सुलटे आरोप देखील समाजातील काही व्यक्तींतर्फे करण्यात आले होते. तर बाबासाहेबांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये 5 डिसेंबर 1956 रोजी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये बुद्ध अँड धम्मा या ग्रंथाची प्रस्तावना लिहून ठेवली होती. एक प्रिफेस लिहून ठेवली होती आणि ती प्रिफेस नंतर छापली सुद्धा गेली नाही, कारण त्या प्रिफेसमध्ये बाबासाहेबांनी या धम्माचं श्रेय हे माईसाहेब आंबेडकरांना दिलेलं आहे. ते म्हणतात की माझं आयुष्य मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये एका विझलेल्या ज्योतीसारखं झालं होतं. डॉक्टर म्हणत होते की 4-5 वर्षात की तुमची आयुष्य म्हणजे एक विझलेली ज्योत आहे, विझत असलेली ज्योत आहे. ती कधी विझेल सांगता येत नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात की जर ह्या ज्योतीला तेवत ठेवण्याचं, रिकाइंडल शब्द वापरतात, रिकाइंडल करून तेवत ठेवण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ते माझ्या पत्नीने केलेलं आहे, म्हणजे माईसाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तर हे श्रेय ते त्यांना देतात. आणि मग ती प्रिफेस सुद्धा नंतर काही कालावधीनंतर छापण्यात आली होती. तर हे जे बाबासाहेबांचे काही अनुभव आहेत, वाक्य आहेत, याच्यामधून बरीचशी इन्साइट आपल्याला मिळते. म्हणून तो प्रिफेस खूप महत्वाचा आहे. प्रिफेस नंतर आपण सिद्धार्थ गौतमाचा जन्म, त्याच्यानंतर त्यांची एनलाइटमेंट आणि एनलाइटमेंट नंतर काही चॅप्टर आहेत. ते म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी कुणाकुणाला धम्मदीक्षा घेऊन धम्मामध्ये सहभागी करून घेतलं. तर मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की त्याच्यामध्ये इन्साइटफुल असं विशेष काही नाही. ती फक्त बाबासाहेबांनी माहिती देण्यासाठी ते इन्क्लूड केलेलं आहे की तथागत गौतम बुद्धांनी राजे महाराजे असतील, त्या काळचे हाय अँड होली असा शब्द वापरतात ते, म्हणजे उच्च कुलीन लोक, तर ते असतील, चोर दरोडेखोर असतील, महिला असतील, गरीब जनता असेल, म्हणजे समाजातील या सगळ्या स्तरातील लोकांना त्यांनी कन्वर्ट करून संघामध्ये घेतलं होतं. म्हणजे ती समता त्यांनी त्या धम्मामध्ये, संघामध्ये त्यांनी ती ठेवली होती. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकांना सांगायचं आहे की असं नाहीये की बाबा धम्म हा फक्त एकाच सेक्शनसाठी आहे. धम्म हा समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी आहे. गरीब असो, श्रीमंत असो, राजा रहे या रंक रहे, सबके लिए वो धम्म है. स्त्री रहे, पुरुष रहे, सबके लिए वो धम्म है. तर हे दाखवण्यासाठी ते चॅप्टर्स बाबासाहेबांनी तिथे दिलेले आहेत, खास उदाहरणं दिलेली आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ती उदाहरणं तुम्ही जरूर वाचा, पहा. आणि त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आपण पाहिला होता की धम्म तत्वज्ञान सांगताना त्या व्यक्तीची ऑथॉरिटीची आवश्यकता नाही. म्हणजे स्वतः तथागत गौतम बुद्ध की बाबा बुद्धांनी सांगितलेलं आहे म्हणून हे बरोबर आहे, अशा पद्धतीने धम्म नाही सांगितला गेला पाहिजे. ती तत्व जी आहेत ती तत्वच आत्तद्वीप बनवले, ती स्वतः त्या तत्वाला प्रूफ करण्यासाठी सिद्ध आहेत. तर या अर्थाने तो चॅप्टर होता. तर तो देखील आपण फेसबुक वरती पाहिला होता का झूम वरती पाहिला होता ते मला आठवत नाही, पण तो चॅप्टर देखील आपण घेतला होता. आणि विशेष महत्वाचा तो चॅप्टर होता तुमच्या आमच्यासाठी, कारण संघामध्ये देखील तथागत गौतम बुद्धांचं स्थान काय आहे, त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे,
धम्माचा उत्तराधिकारी कोण आहे हे आपण विषय त्या चॅप्टर मध्ये आपण पाहिले होते. आणि त्याच्यानंतर काल जे सेशन झालं होतं फेसबुक वरती, तर त्या फेसबुकच्या सेशन मध्ये बुक 3 पार्ट 2 मधला पहिला आपण पाहिला होता की विविध बौद्ध संप्रदाय किंवा जगातील विविध बौद्ध विद्यार्थी असतील, बौद्ध अध्ययन करणारे, तर त्यांचा धम्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा कसा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब त्या दृष्टिकोनाबद्दल काय सांगतात की प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे, असू शकतो, कारण प्रत्येक जण अध्ययनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती असतो. पण एक धम्माचं संपूर्ण स्वरूप की फक्त त्या तिथपर्यंत न थांबता त्याच्या पुढे जाऊन सुद्धा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी धम्म कसा आहे, कसा उपयोगी पडायचा आहे, तर ते बाबासाहेबांनी आपल्या डोळ्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि हे करताना इतर संप्रदाय असतील, बौद्ध संप्रदाय किंवा काही सेक्ट असतील, तर त्यांच्यावरती टीका करणं उचित नाही. टीका करायला बाबासाहेबांनी सांगितली नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. हा, पण तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की ते नेमकं काय शिकत आहेत, त्याच्यातून काय फायदा होत आहे, कोणत्या टप्प्यापर्यंत ते येत आहेत, तिथून पुढं ते कसं जाऊ शकतात. तर हे अभ्यास अवश्य आपल्याला करायचा आहे आणि करण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. अभ्यास न करता हा ते योग्य नाही बाबा, ते चुकीचं आहे बाबा, असं धम्म प्रचारकाने म्हणता कामा नये. कारण समाजामध्ये पाहिलं जातं अनेक धम्म प्रचारक एक दुसऱ्यांवरती, संप्रदायांवरती टीका करत असतात. हे चूक आणि हे बरोबर, बाबासाहेबच बरोबर, तर तसं धम्मामध्ये नाही आहे. ओके, तर काल हे पाहिलं होतं आणि आता आपण त्याच्या पुढे जात आहोत पार्ट 3 म्हणजे खंड 3 मध्ये. पार्ट 3 ला काय म्हटलंय मराठी त्याच्यामध्ये बाळासाहेब? खंड 3. खंड तिसरा. खंड खंड 3. नाही आणि बुक खंड 3 भाग तिसरा. हा म्हणजे भाग तिसरा. पार्टला भाग 3 म्हटलंय आणि खंड 3. ओके, इथे इंग्लिश पुस्तकामध्ये बुक 3 आणि पार्ट 3 असं म्हटलेलं आहे. ओके, तर मी माझ्यासमोर इंग्लिश आवृत्ती असल्यामुळे मी ते इंग्लिश वापरतोय, तर तुम्ही समजून घ्या की पार्ट 3 म्हणजे भाग 3. काल आपण फेसबुक वरती भाग 2 पाहिला 3ऱ्या खंडातला आणि त्याच्या अगोदर भाग 1. ओके, तर भाग 3 जो आहे, भाग 2 कोणता आहे? बुद्धांनी काय शिकवले, स्वतः केलेले वर्गीकरण. येस, बुद्धांनी नेमकं काय शिकवलं आणि भाग 1 मध्ये काय आहे? धम्मामध्ये बुद्धांचे स्थान. येस, धम्मामध्ये बुद्धाचे स्थान काय आहे हे भाग 1 मध्ये आहे. धम्म अध्ययन करणाऱ्या 2 व्यक्तींचा धम्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा कसा आहे हे भाग 2 मध्ये आहे. आणि भाग 3 मध्ये आता आपण येत आहोत. तर भाग 3 मध्ये बाबासाहेब आंबेडकर धम्म म्हणजे काय एक विस्तृतपणे त्यांनी याचं विश्लेषण त्यांनी इथं केलेलं आहे. तर ते 6 पॉइंट्स मध्ये ते विस्तृत करतात धम्म म्हणजे काय. तर आपण याच्या अगोदर धम्म म्हणजे एक सोप्या शब्दामध्ये आपण धम्माची व्याख्या समजून घेतली होती, बरोबर आहे का नाही? कोणती ती व्याख्या होती? सोप्या शब्दामध्ये, जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखापासून तुम्ही मुक्त होऊ शकता, त्याचा तो मार्ग आहे. होऊ शकता मार्ग आहे. हे अतिशय छोपी. जर कोणी विचारलं कोणी आपल्याला नवख्या व्यक्तीने की बाबा धम्म काय आहे, तर आपण इकडे तिकडे हात न मारता सरळ त्याला सांगायचं की बाबा तथागत गौतम बुद्धांनी 2च गोष्टी सांगितल्यात. या जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे.
हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. मग आता या चॅप्टर मध्ये बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन सांगतात की बाबा हे दुःख बाहेर पडण्यासाठी नेमकं कशा पद्धतीत तुम्ही जाऊ शकता. व्हॉट इज धम्मा. तर हे धम्म प्रशिक्षकांना या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. जास्त नाहीयेत, फक्त 6 पॉइंट बाबासाहेबांनी दिलेले आहेत. त्यातला पहिला पॉइंट बाबासाहेब सांगतात, टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतर ठिकाणी प्रवचन द्यायला जाणार आहात तर त्यावेळेस तुम्ही तथागतांच्या धम्माच्या सोप्या व्याख्येपासून सुरुवात करू शकता की धम्म म्हणजे बाबा दुःख आणि दुःखापासून मुक्ती, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही येऊ शकता की व्हॉट इज धम्मा. त्याच्यामध्ये 6 पॉइंट तुम्ही सांगू शकता. त्यातला पहिला पॉइंट आहे जे बाबासाहेब सांगतात, टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. बाळासाहेब, मी इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर त्याचं मराठीमध्ये भाषांतर काय केलेलं आहे कृपया वाचून दाखवा. जीवन काय लिहिलेलं आहे? सुचिता राखणे म्हणजे काय? ओके. जीवन सुचिता, शुचिता म्हणजे Purity. जीवनामध्ये प्युरिटी, शुद्धता जीवनामध्ये आणणे, राखणे म्हणजे धम्म आहे. तर दुःखाच्या व्याख्येच्या पुढे जाऊन आपण आता हे बाबासाहेबांच्याकडून की धम्म म्हणजे काय हे समजून घेत आहोत. तर बाबासाहेब पहिला पॉइंट सांगतात की जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म. तुमच्या जीवनामध्ये एक जीवनामध्ये एक शुद्धता राखणे. ती शुद्धता काय आहे आज आपण पाहणार आहोत. तर तो म्हणजे धम्म आहे. दुसरा पॉइंट बाबासाहेब सांगतात, टू रीच परफेक्शन इन लाईफ इज धम्मा. मराठीमध्ये काय सांगितलं? जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. पूर्णता साधणे. पहिला पॉइंट हा होता की शुद्धता जीवनामध्ये आणणं आणि जीवनामध्ये काही पूर्णता साधण्यासाठी प्रयत्न करणं. ती पूर्णता काय आहे ती सुद्धा आपण त्या सेक्शनच्या अंडर आपण पाहणार आहोत. जीवनामध्ये पूर्णता आणणं. तिसरा पॉइंट बाबासाहेब सांगतात, टू लिव्ह इन निब्बाना इज धम्मा. म्हणजे काय बाळासाहेब? निब्बान प्राप्त करणे हा धम्म आहे. असं लिहिलंय का? हो. ओके. म्हणजे पहा, मी नेहमी तुम्हाला सांगतो की ट्रान्सलेशन मध्ये बरेच अर्थाचा अनर्थ देखील होतो. मी लोकांना एनकरेज करत असतो नेहमी की तुम्ही बाबासाहेबांचं ओरिजिनल ज्या भाषेत लिहिलंय त्या भाषेत तुम्ही जर वाचलं ना तर तुम्हाला कदाचित त्याचं आकलन खूप छान होईल. आणि त्यांच्या भावना की काय काय शब्द ते असे त्या भावनेने ओथंबून वापरतात ती पटकन तुम्हाला कळतं. आता उदाहरणार्थ इथं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, टू लिव्ह इन निब्बाना इज धम्मा. टू लिव्ह इन निब्बाना इज धम्मा. आणि मराठीमध्ये अर्थ काय? निब्बान प्राप्त करणे म्हणजे धम्म. या इंग्लिशचा अर्थ मला कोणी सांगू शकेल का? टू लिव्ह इन निब्बाना इज धम्मा. सुनंदा जी, आप बता सकती है बाबा साहब जी का इस सेंटेंस का अर्थ? पुरुषोत्तम जी, विजय जी, एनीबडी? निर्वाण के लिए प्रयास करना। नहीं नहीं नहीं, ये इंग्लिश सेंटेंस जो है बाबा साहब जी का, टू लिव इन निब्बाना इज धम्मा. टू लिव इन निब्बाना इज धम्मा. इसका अर्थ प्रयास करना नहीं होगा. हाँ सर। एनीबडी? सर सर हाँ हेलो. हाँ, बोला बोला. निब्बान की अवस्था प्राप्त करने के बाद उसी अवस्था में रेगुलर रहना, ये निब्बान, टू लिव इन निब्बान है. यस, टू लिव इन निब्बाना मतलब निब्बान में रहना. निब्बान में रहना. अभी पुरुषोत्तम जी बॉम्बे में है, टू लिव इन मुंबई मतलब इसका अर्थ क्या है? वो मुंबई में रहते हैं. मुंबई में रहते हैं. ओके. सुनंदा जी भिलाई में रहती है. भिलाई नहीं, सॉरी, कहाँ पे? रायपुर. हाँ, भिलाई. भिलाई. ओके. सो यू लिव इन भिलाई. तो इसका मतलब क्या है?
टू लिव इन भिलाई इज योर रेसिडेंस, जी और बाकी विजय जी ठाणे में रहते हैं, मैं पूना में रहता हूँ। तो धम्म क्या है? निब्बान में रहना, ये धम्म है। बाबा साहब जी का सेंटेंस मतलब उसका ट्रांसलेशन ये नहीं होता कि उसका प्राप्त करना। तो लोग हाँ। सोचेंगे कि भाई हाँ ठीक है भाई, 70 साल के हो जाएंगे तब हम प्राप्त करेंगे, है कि नहीं? कोशिश हम करेंगे, 70 साल के हो जाएंगे तब हम प्राप्त करेंगे, नहीं प्राप्त हो गया तो अभी चलेगा। लेकिन वैसा अर्थ नहीं होता। बाबा साहब जी कहते हैं धम्म क्या है कि निब्बान में रहना। इसका क्या अर्थ हो सकता है? निर्वाण बता सकता मार्गावर है? असणे. नाही मार्गावर असणे नाही हो. तुम्ही बाबासाहेब म्हणतात की मार्ग सोडा, राहा त्याच्यामध्ये, म्हणजे तो मार्ग लवकर प्राप्त करा. सर बरोबर आहे का नाही? एकदा आलं तुम्ही लक्षात तुमच्या? निब्बान प्राप्त केलं, हा. एकदा तुम्ही निब्बान ह्या अवस्थेमध्ये आलात तर तीच अवस्था बुद्धत्वाकडे जाईपर्यंत सेम राहिली पाहिजे, त्यामध्ये डायव्हर्शन नको व्हायला. येस. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इथं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं, या ग्रंथामध्ये पुढे जाऊन सुद्धा बाबासाहेब म्हणतात की निब्बान इज फॉर उपासका. ओके, निब्बान इज फॉर उपासका, परिनिब्बान इज फॉर भिक्खू. तर बाबासाहेबांनी खास करून निब्बान हे उपासक उपासिकांसाठी सांगितलेलं आहे. म्हणजे ते असं असाध्य ध्येय आहे असं बाबासाहेब सांगत नाही, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. बाबासाहेबांनी असं सुद्धा लिहू शकले असते, ओके, स्ट्राईव्ह फॉर निब्बाना. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करा, टू रीच फॉर निब्बाना और टू स्ट्राईव्ह फॉर निब्बाना. तर त्याचा अर्थ काय झाला असता? टू स्ट्राईव्ह फॉर निब्बानाचा पुरुषोत्तमजी? निब्बान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रयत्न करा, प्रयत्न हा करा. धम्म आहे. हा धम्म आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं असतं की भाई निब्बान प्राप्त करने के लिए प्रयत्न करना ये धम्म है, असं बाबासाहेब सांगू शकले असते. पण बाबासाहेब तसं लिहित नाहीत. बाबासाहेब काय लिहितात? टू लिव्ह इन निब्बाना इज धम्म. म्हणजे बाबासाहेब तो प्रवास जो आहे त्या प्रवासाला अतिशय शॉर्ट करून आणतात की तुम्ही वर्षानुवर्ष जर धम्म ऐकताय, श्रवण करताय, पण तुम्ही जर निब्बान पर्यंत जर पोहोचला नाही तर मग तुम्ही त्या धम्माचं चुकीचं श्रवण करत आहात, हे बाबासाहेबांना इथं सांगायचं आहे. म्हणजे ती जी अवस्था आहे ती अवस्था अशी अशक्यप्राय अवस्था नाही, असाध्य अवस्था नाही. ती अवस्था तुम्ही याच जीवनामध्ये प्राप्त करू शकता, हे बाबासाहेबांनी अतिशय विश्वासाने सांगितलेलं आहे. ती अवस्था फक्त भिक्खूंच्या साठी आहे असं सुद्धा अनेक कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं. बरोबर आहे ना पुरुषोत्तमजी? हो सर, असं सांगतात. असंच सांगतात. आणि हाँ, निब्बान ये भिक्खू लोगों के लिए है, हम कैसे प्राप्त कर सकते हैं, हम तो संसार में ये क्या अटक गए हैं, हमारे लिए निब्बान नहीं हो सकता. पण बाबासाहेब तर इथं म्हणतात टू लिव्ह इन निब्बाना इज धम्म. म्हणजे हे लक्षात घ्या, हा डिफरन्स चष्मा आहे बाबासाहेबांचा बरं का, हा महत्वाचा चष्मा. आणि धम्म प्रशिक्षकांनी हा लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. निब्बान हे असं काही असं चंद्र नाहीये, तिथं पोचणं खूप कठीण आहे. निब्बान तुम्ही प्राप्त करू शकता जर व्यवस्थित मार्गावरती तुम्ही आरूढ झाला, प्राप्त करू शकता. आणि त्याच्यामध्ये राहणं हा धम्म आहे. ओके, हे बाबासाहेब सांगतात. आता ते कसं सगळ्या आहे रिजॉईन करायचंय ते- सर, हा, परत रिजॉईन करावं लागेल. 1 मिनिट आहे सगळ्यांनी. ओके, हा तिसरा पॉइंट आहे धम्माचा. व्हॉट इज धम्मा, म्हणजे धम्म म्हणजे काय हे सांगताना बाबासाहेब सांगतात. त्याच्यानंतर चौथा पॉइंट बाबासाहेब सांगतात की इम्परमनन्सचा याला अनित्यता, म्हणजे तो पॉइंट आहे की नाही, चौथा पॉइंट आहे टू गिव्ह अप क्रेविंग इज धम्मा. गिव्ह अप क्रेविंगला मराठीत काय म्हटलंय बाळासाहेब? कृष्णात्याग. 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 कृष्णेचा त्याग करणं म्हणजे